एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। महारळ गावात राहणारा 18 वर्षीय अशरफ अनवर सय्यद याचा अंबरनाथ स्टेशन परिसरात असलेल्या स्कायवॉकवरून रात्री 1:30च्या सुमारास पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार अशरफ स्कायवॉकवरील साइडला असलेल्या स्टीलच्या रॉडवर उलटा बसला होता। घटनास्थळी पंचनामा करत असताना स्कायवॉकवर पोलिसांना दारूच्या बाटल्या मिळाल्या व त्याच्या आईने सांगितल्याप्रमाणे त्याला व्हाईटनर घेण्याची नशा होती। घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे। सदर बाबत पोलिसांचा अंबरनाथ पोलिसांचं असं सांगणं आहे की अंबरनाथ स्कायवॉकच्या ब्रिज खाली जो स्टेशन रोड आहे तिकडे रात्री एक मुलगा पडला होता अशी आपल्याला PSI एरिया नाईटचे जे ड्युटी अधिकारी आहेत त्यांना खबर मिळाली। त्या अनुषंगाने अंबरनाथ पोलिसांचे PSI एरिया व इतर तपास पथक छाया हॉस्पिटलला येथे गेले होते। तिथून मग आम्ही मृतदेहाचं इन्क्वेस्ट वगैरे करायला पूर्ण पेपर तयार केले आणि घटनास्थळी आलो। घटनास्थळी आलो असता राजेश मोबाईल समोरचा जो स्कायवॉक आहे बरोबर तर तिथे रक्तात थारोळं पडलं होतं आणि तिथे चौकशी केली असता आम्हाला असं कळलं की मृतदेहाचं नाव निष्पन्न झालं अशरफ अनवर सय्यद, वय वर्ष 18 व त्याची आई आहे नसरीन अनवर सय्यद। हे सगळे महाराळ गावचे रहिवासी आहेत आणि मुलगा उल्हासनगरला एका ठिकाणी काम करत होता। तो त्याच्या आत्याच्या इकडे मधून असा फेस्टिवलवर येत असतो तर तो आला होता तिकडे आणि रात्री तो वरून पडलेला आहे तिथून। तर घटनास्थळी आपण चौकशी केली असता फुटेजमध्ये दिसतंय तो खाली पडताना, परंतु आपल्याकडे एक आय विटनेस आहे त्यांनी सांगितलं साधारण 1:20 सुमारास सदरचा हा अनवर आहे, हा अशरफ आहे, हा स्कायवॉकला स्टीलच्या रॉडवर उलटा बसला होता आणि आपल्याला वरती स्कायवॉकवर 2 दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत आणि एक बिडी पितात तसं काय ते मादकद्रव्य पितात तसं एक स्टीलचा हे आहे इन्स्ट्रुमेंट आहे ते आणि त्या नशेच्या ह्याच्यामध्ये तो पडलाय आणि त्याची आई आहे नसरीन, त्यांचा स्पष्ट मत आहे की त्याला व्हाईटनरची आणि दारूची व्यसन होतं आणि तो पडलेला आहे। तरी पुढील तपास चालू आहे आमचा याबाबत। नाही, अद्याप काही शंका वगैरे असं काय नाही कारण आय विटनेस आहे आपल्याकडे, अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे त्याचा पण आम्ही शोध घेत आहोत आणि याच्यामध्ये ते आतापर्यंत असं निष्पन्न झालं आहे की तो म्हणजे नशा केली असावी त्यांनी आणि त्यातूनच तो पडलाय। याच्यामध्ये आपल्याला प्रायमरी कॉज ऑफ डेथ डॉक्टरांनी दिलंय, त्यामध्ये शॉक ड्यू टू इंटरनल हॅमरेज ड्यू टू फॉल फ्रॉम हाईट असं म्हटलेलं आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये बाकी बॉडीवर काही संशयास्पद असं काय नाही, तो वरून पडल्याचा मृत्यू असं डॉक्टरांनी स्पष्ट दिलेलं आहे। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।